नमस्कार. आजची नवीन स्टोरी थोडे मुद्दे सांगतो. मग मुद्दे सांगितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊ द्या. एक महिला, त्या महिलाची एका शिक्षकासोबत ओळख होते. झाल्याच्या नंतर महिला त्या शिक्षकाला विचारते, मला काहीतरी काम लागेल का? ओळखी झाल्याच्या नंतर त्याच दिवशी शिक्षक सांगतो की हा काम लागेल. नंतर शिक्षक त्या महिलेला बोलावून घेतात. महिला ते शिक्षकाकडे जाते आणि प्रकरण असं होतं की महिला ती कामाच्या निमित्तानं शिक्षकाकडे जाते, परंतु त्या महिलाला गाडीत बसवलं जातं. त्यानंतर तिच्यावर विनयभंग केला जातो. नंतर गाडी लॉजवर वळवल्या जाते आणि लॉजवर वळवल्यानंतर मग त्या महिलानं त्या लॉजवर खरंच जायला पाहिजे होतं का? तिथून तिने आरडाओरडा केली असती किंवा रितसर थोडा आरडाओरडा जर केला असता तर तिला खरंच ती लॉजवर गेली असती का, किंवा तिला जायचं होतं का? तर काय प्रकरण आहे आपण या स्टोरीमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत. ही स्टोरी मी संपूर्णपणे स्टडी केलेली आहे. ही स्टोरी एक लोकमत न्यूजमधून घेतलेली आहे आणि जे काय प्रकरण झालंय, जी काही लिंक आहे ती लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवलेली दिलेली आहे. तर काय आहे सविस्तरपणे, ही चॅनलला आपण सविस्तर स्टोरी बघण्यासाठी जर नवीन असाल तर ही चॅनलला आपलं सबस्क्राईब करा अशाच नवीन प्रकरण ऐकण्यासाठी. तर चला कहाणीला सुरुवात करतो. काय झालं, अशा पद्धतीचं लिखाण झालेलं असतं आणि याच लिखाणावरून मी तुम्हाला स्टोरी सांगत असतो. लिखाण 12 सप्टेंबर रोजी तुळजापूरचं बस स्टँड. या दिवशी 12 सप्टेंबर रोजी एक महिला बस स्टँडमध्ये येते आणि तिथे शिक्षकही होते. शिक्षक त्या महिलेचं शिक्षकाची थोडी ओळख होऊन जाते. ओळख झाल्याच्या नंतर मग ती महिला शिक्षकाला सांगते की मला काहीतरी काम लागेल का? काम लागल्याच्या नंतर मग त्यांची तर थोडी ओळख होते. शिक्षक म्हणतो ठीक आहे, तुम्हाला काम लागून जाईल. शिक्षक सांगतो की मी एक शिक्षक आहे आणि शिक्षकच व्यवस्थित सांगतो की शाळेवर सुद्धा काम लागू शकतो, कुठेतरी काम लागू शकतं, तुम्हाला काम जरूर लागेल. या आशेनं ती महिला मग शिक्षकाकडे येते. नंतर त्यांचा दिवस ठरवला जातो की कोणत्या दिवशी कामाला यायचं. तो दिवस असतो 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर रोजी शिक्षक त्या महिलेला बोलावतो आणि सांगतो की तुम्हाला काम बघितलंय, तुम्ही या. मग ती महिला उस्मानाबाद हे नवीन जिल्हा धाराशिव या जिल्ह्यातलं उस्मानाबाद. तर उस्मानाबाद वरून मग लातूरकडे येते. लातूर बस स्टँडमध्ये आल्याच्या नंतर मग त्या महिलेला सांगितलं जातं की आता तुम्हाला काम होणार आहे. मग 15 सप्टेंबर रोजी यांचं असं फोनवर बोलणं होतं. कॉलवर बोलणं झाल्याच्या नंतर त्या महिलेला 16 सप्टेंबर रोजी बोलवलं जातं. 16 सप्टेंबर रोजी ती महिला लातूरमध्ये येते. लातूरमध्ये आल्याच्या नंतर मग हा शिक्षक मारुती कार सहित निघालेला असतो आणि त्या मारुती कारमध्ये शिक्षकाचा एक ड्रायव्हर पण असतो. नंतर 2 व्यक्ती पण असतात जे शिक्षकाचे मित्र. मग नंतर ती शिक्षक त्या महिलेला आणण्यासाठी जातात. मग त्या महिलेला त्या गाडीत बसवतात शिक्षक आणि त्यांचे सहकारी. गाडीत बसवल्याच्या नंतर मग त्या महिलेला नांदेड रोडवर नेतात. नांदेड रोड नेल्याच्या नंतर मग त्या महिलाची त्या गाडीमध्येच चर्चा सुरू होते, तिचा विनयभंग सुरू होतो. मग महिला विनयभंग सुरू झाल्याच्या नंतर मग ते बरोबर नांदेड रोडवर एक लॉज आहे. लातूरमधला जो कोळपा परिसर आहे त्या कोळपा परिसरातील एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये या महिलाला नेलं जातं. लॉजमध्ये नेल्याच्या नंतर आता मला सांगा, या महिलाची जर गाडीमध्ये विनयभंग झाला आणि छेडछाड झाला तर त्या क्षणी या महिलेने लॉजवर जायला पाहिजे होतं का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला एक प्रश्न तर मग ही महिला लॉजवर गेली. त्या शिक्षकासहित लॉजवर गेल्याच्या नंतर त्यांनी जे काय करायचं तिथं केलं आणि नंतर ह्याच महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन मग त्या जे शिक्षक आहे शिक्षकांनी त्याचे सहकार्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये जे शिवाजीनगर पोलीस स्टेशन चौकशी झाली आणि जो शिक्षक आहे त्याचे सहकारी त्याला ताब्यात घेतलं, पोलिसांनी अटक केली. तर मला याच स्टोरीमधून हे सांगायचंय की ज्यावेळेस त्या महिलाचा विनयभंग झाल्याच्या नंतर जर त्या महिलेला वाटत होतं की आता माझ्याकडे विनयभंग झाला, पण ही जर गाडी लॉजवर जाते आणि लॉजवर गेल्याच्या नंतर अक्षरशः हे पण होऊ शकतं ना की लॉजमध्ये गाडी गेल्याच्या नंतर होतोपर्यंत तिकीट बुक केलं, रूम पण दिली. मग रूम दिल्याच्या नंतर असा अर्थ होऊ शकत नाही का की हे मला या रूम मध्ये नेत आहेत, असं त्या महिलेला वाटत नव्हतं का? मी एकतर्फी बोलत नाही ना, दोन तर्फी बोलत नाही, पण मला याच्यातून हे सांगायचंय की खरोखर महिलाची कुठेतरी चूक होते आणि सर्व गुन्हा माणसावर लादवतो. तुम्ही जर काहीतरी माझं असं वाटत असेल की नाही मी महिला बाबतीत चुकीचं बोलतो, पण मला तर असं वाटतं की हे चुकीचं काही नाही. महिलांचं जे जीवन आहे ते सांभाळायला पाहिजे. पुरुषांनी पुरुषापर्यंत त्यांचं जीवन सांभाळायला पाहिजे. नको त्या गोष्टी का म्हणून करायच्या, जर होऊ लागल्या
तर त्याच्यावर आहे ना पोलीस स्टेशनमध्ये, तुम्ही तक्रार दाखल करा, गुन्हा नोंदवा, काय करायचं काय होईल ते करा ना. परंतु जोपर्यंत ही महिला लॉजवर पण जाते आणि लॉजवर जाऊपर्यंत त्या महिला काहीच समजत नाही हे कसं होऊ शकतं. लॉजवर गेल्याच्या नंतर मग ती महिला आरडाओरडा करू शकते, लॉजच्या रूम मध्ये आरडाओरडा करू शकते, आरडू शकते, ओरडू शकते, काहीतरी होऊ शकते. त्यानंतर जे लॉजचे जे मंडळ आहे, लॉजचे जे कर्मचारी ते त्याच ठिकाणी जाऊ शकतात, चौकशी करू शकतात. होत नाही का? 100% होतो. परंतु सगळं काही झाल्याच्या नंतर मग ती महिला या शिक्षक आणि शिक्षकाच्या बरोबरची जे सहकारी होती शिक्षकाची, त्यांच्या विरुद्ध जर यांच्यावर गुन्हा नोंदवला जातो पोलीस स्टेशनमध्ये, आणि जर हे शिक्षक आणि इतर ते त्यांचे शिक्षकाचे सहकारी यांच्या संदर्भात गुन्हा नोंदवल्याच्या नंतर त्या शिक्षक आणि शिक्षकाच्या सहित जे त्यांचे सहकारी यांना अटक होतो, तर मग मला सांगा हा गुन्हा एक तरी होतो का दोन तरी होतो? तुम्हीच जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि मी नेहमीसाठी असेच प्रकरण या चॅनलवर अपलोड करत असतो. अपलोड करण्याचं कारण हेच असतं की कुठेतरी जे क्राईम रिलेटेड व्हिडिओ जे लोक बघतात, प्रेक्षक बघतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि योग्य त्याला त्याला तो न्याय या मीडियामधून भेटला पाहिजे, असंच माझं म्हणणं आहे. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कमेंटमध्ये आम्हाला सांगा, तुमच्या प्रतिक्रिया द्या. मलाही वाटेल की तुम्ही प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर माझं कुठेतरी हा व्हिडिओ तुम्ही ऐकलाय आणि तुमच्याही मनामध्ये कुठेतरी कळतंय. असेच नवीन प्रकरण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये. तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. धन्यवाद.